स्पेशली फक्त बर्थडेचं गिफ्ट द्यायला आल्या त्या शशांकला. अमरावतीच्या आजूबाजूचे आले होते, जास्तीत जास्त विदर्भ, पण आता पुण्यावरून त्या स्पेशल आलेले आहेत. पहिल्यांदा आले आपल्या घरी, ते नुसतं शशांकसाठी आले. किती बेकार वास होता शशांक. आमच्या ड्रेनेज मध्ये माहिती काय झालं, इतका घाण स्मेल होऊन राहिला, काहीतरी मेल बहुतेक उंदीर मेला की काय मेला माहित नाही. इतकं घाणेरडा स्मेल होऊन राहिला. 2 दिवसापासून राष्ट्रपती ते ड्रेन मध्ये टाकायचं औषध होतं ते टाकलंय. काही माहित नाही, पावडर टाकलेला आहे. पावडर टाकून एवढा घाणेरडा स्मेल येतात की ते केस जळते नाही स्मेल येते. पण केस जळायचं नाही, खूप घाणेरडा स्मेल. 2 पॅकेट टाकून झाले तरी येऊनच राहिला. मग आता मी त्याच्यात बकेट भरून आलो, पाणी टाकून पाहतो, घेऊन बघा कसं येतं. वा तू नाकातून बाहेर फेका उठून राहिलाय. स्मेल इतका घाण स्मेल उठून राहिलाय. मला कलर करायचं आणि जास्त काम करायला आता पुन्हा कलरिंग करायला लागणार. मॅडम मला उलटे काम करून ठेवले. ये इकडे इकडे या पेंट मारून आल्या मॅडम, पूर्ण धिंगाणा करून ठेवून. मी म्हटलं तुला तिथे प्रश्न मारला की नाही, हिराला मारला. तुला म्हटलं मी प्रश्नच मारला लागते म्हणून नंतर मी आणणार होते ना ब्रशवर. तू नाही आलं तिला मला पुन्हा चक्कर मारा खाली जा. खरी बोल नाही, वास देईन तो बाथरूम. खरी बोल, खरी बोल, वास देईन मी त्याचा. मी काय ब्रश काढणार होते त्याच्यातून. तुला आता काय बोललो मी? तुला असा विरोध झाला म्हटलं मी. अशीच विरोधच म्हटलं ते मावत नाही. आता तू प्रश्नच मार. नाही शहाणपणा केला ना, मी तिकडे गेलो होतो तेवढ्या वेळात केलं नाही, पूर्ण खराब करून ठेवून दिलं. दाखवा बरं खालची किचन, दाखवा कशी लावली. ते ब्रशनीच मारला. तुम्ही म्हटलं ना आताच मी नको मारू रोगर ना. आता पुन्हा मला खायचं लागेल ना ब्रशसाठी. मी काय करणार? मग हे उलटे कामं केल्यापेक्षा बरं होतं ना. विनाकारण भांडे घायचं मार टाकत. कसं वाटत आहे मला हे किचन? हे बघा गाईज, ह्या ऍडमिशन नावानं बाहेर जाते, एडिट करायला येत नाही. शेवटी मी केला आज एडिट. आता येऊन म्हणते की मी चप्पल घाली गेलो म्हणते. दाखव ती चप्पल, दाखव ना, दाखव ना. वाईटच घेतली काय? मजा आहे बा. 100 रुपये चप्पल. पार्टी मग मैफिलीमध्ये चालत. हा हा वा, किती परफेक्ट कलर मारलाय, छान. वा किती परफेक्ट. कसं वाटलं आर्ट मॅडमचं तुला? तुला आद्या ते तिकडे बघ वर, तिथेही गेला पेंट. पहिले रोलरने केलं, मग कुठे कुठे नाही मावलं, मग यांनी केलं. मग हा ब्रश मला आता माहिती का, लोकांच्या लक्षात नसतं आलं की तू पेंट केलाय की नाही, पण आता आपण दाखवलं नाही इथे पेंट केलाय. ते प्रत्येक ब्लॉग मध्ये चेक करत जाईन बरोबर झाला की नाही. हे बाई, व्हाईट पट्टी का दिसून आली पण? अच्छा ग्लो चमकून राहिलं ते बघ. आता सध्या ओला आहे ना, तो कलर सुटल्यावर मग ते येऊन जाते वापस आपल्या जागेवर. बरं झालं हा कलर ठेवला होता थोडासा, त्याच्यात एवढा कलर उरला होता. मी काय म्हटलं कलरवाल्याला, म्हटलं तो पण मारून द्या, काही ठेवू नका म्हटलं फालतू. नाही म्हणजे तुमचं काही झालं तर तुम्हालाच कानात पडून नाही, तर उद्या मला काही गरज नाही कलरची. म्हटलं ठीक आहे. मग ठेवले हे कलर, आता कानात पडले शेवटी. काल आम्ही माहिती का इतकं पागल होणार. ऍक्च्युली माहिती का पहिला हे बसवलेला काय म्हणते, वा चिमणी. बिमार पडली तर मी मला लक्षात येऊन राहिलं. चिमणी बसवली, याचा वायर पुरत नव्हता इथे, असं काहीतरी घाण वाटत होतं ते. म्हणून मग काल आम्ही बोलवले इलेक्ट्रिशियन वाल्यांना. तर म्हणजे माझे जीजूच आहे ते. तर त्यांनी मग हे इथे, हे जे बोर्ड आहे ना हे इथं होतं. मग इथे कनेक्शन टाकून ते बोर्ड वरती केलं, जेणेकरून हा वायर तिथे पोहोचला पाहिजे. म्हटलं मग आता मिक्सरसाठी कसं, तर मग त्यांनी मिक्सरसाठी इथे एक प्लग दिलं टाकून. आणि हे झालं. आणि आता दुसरं अजून एक काम आहे माझ्याकडे. पहिले मीच काय म्हटलं त्यांना की हा प्लग इथे लावा, कारण की देवघर मी पहिले एवढं घेणार होती. माझा विचार केला की देवघर मला 5 फुटाचं पाहिजे इथपर्यंत. 5 फुटाचं तिथपर्यंत? तू किती फुटाची आहे? एवढी. तू किती फुटाची? 5 फुटाची. मग मी एवढंच. तू 5च फुटाची आहे काय? 5-4 आहे मी. नाही 5-5 आहे, सॉरी. हा 5-5 आहे आणि ते 5 फुटाचं आहे. नाही एवढा आहे 5. माझे एकूण एक पॉइंट नको पकडू. वा, माझे पॉइंट पकडायची गरज नाहीये. 6 फूट म्हण ना मग. 6 फूट इथे एवढं वगैरे. मग आता हे प्लग इथे मध्ये येणार होतं, तर काल त्यांना म्हटलं की इथला प्लग काढा आणि वरती लावा. पण इथचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की ते देवघराच्या मागच जाणार आहे तो कलर. मागत जाते, पण तरी मी कलर मारून द्या आपल्याकडे. आणि इथं आमचा प्रॉब्लेम झाला, हे जे बसवलं नाही एअरटेलचं फायबर, तर तिथून आम्ही वरून छिद्र करून घेतलं आहे. इथे दिसतंय खिडकीच्या बाजूला. इथून छान मिळते. पण आता प्रॉब्लेम असा होता आहे की तिथून छिद्रातून ते येतच नाही, कारण की त्याची पिन मोठी आहे. त्याच्यामुळं मग आम्ही सध्या तर तसंच लटकवलेलं आहे, वायर बाहेरूनच घेतलेला असा हा. आता जेव्हा एअरटेल वाल्यांना बोलवू तेव्हा करून घेऊ. हे कार्पेट कापून व्यवस्थित लावायचं नाही. हे कार्पेट इथे टाकलाय, इथं लाकडावर. इथं लाकूड आहे. ऐकू येतं तुम्हाला? ते हे लाकडाचं. अच्छा माझा कॉल आहे प्रमोशनल, तुम्ही सांभाळा तुमचं ब्लॉग. ओके सर. मी आता माझं काम करते पहिले कलरिंगचं वगैरे. आणि हा ब्रश नाही यूज केला मी. ऍक्च्युली पहिले मी रोलर यूज केलं हे, आणि त्याच्यानंतर मग ते कुठे कुठे छोटं छोटं राहिलं होतं, मग त्यासाठी मी हा ब्रश यूज केला. मी एवढी एक्सपर्ट नाही आहे कलरिंग मध्ये, पण तरी मी ट्राय केलं, जमलं मला. मित्रांनो, काव्या मॅडमने गिफ्ट पाठवलेलं आहे, उघडणार आहोत आपण. नाही
कन्फ्युज होती इतकं बाबाबत. मग नंतर सुचलं मला वेगवेगळं. कॉम्प्युटर मला काय नाही. दोन वेगवेगळे. आद्यानं तर काही दिलं नाही मला गिफ्ट. कॉम्प्युटर झाले. गाईस आद्यानं तर काही गिफ्ट मला. मी गरीब आहे. ओ माय गॉड. अरे बापरे, ते बघ काय. वो कसं उघडते बे? साईडनच निघत नाही ना, ते वाईट लागलेलं आहे. याला लॉक आहे. कोण चोरलं नाही पाहिजे म्हणून नाही का एवढी सेफ्टी डिलिव्हरी गाडीची. तर मित्रांनो गाडी तर आली, पण गाडीचे नट स्क्रू ड्रायव्हरच नाही पाठवले, तर ते गाडीची बॅटरीच ओपन होत नाही, ते चार्जच होत नाही. आता मी बाहेरतून आता पहिले स्क्रू ड्रायव्हर घेऊन येतो. आणि बॅटरी पण नाही, याच्यात सेल वेल टाका लागते, ते सेल घेऊन येतो. पण मग सेलवाले आवडत नाही, मग सेलवाले नाही पाहिजे, चार्जिंग वालेच पाहिजे. सेल किती दिवस ठिकाण, ते अर्धा तास, 1 तास, 1 दिवस, 2 दिवस, पुन्हा सेल आणा, पुन्हा टाका. चार्जेबल पाहिजे. रिव्ह्यू देईल मी तुम्हाला याचं कसं आहे काय. पण मला खूप जास्त, मी या दोघींना पागल करत असतो. रोजचे मी 10 रील पाठवतो कारच्या, हातांना रिमोट चालवायच्या. परीक्षेतलाही पाठवतो, अक्षय भाऊलाही पाठवतो, की कोणी तर कधीतरी आठवणीत का मला आवडते म्हणून. ही आली आहे, पण बघू याचं काय रिव्ह्यू कसं आहे. कारण की म्हटलं की रिटर्नेबल आहे, तर आपण त्या पैशात वाया न घालवता त्या पैशात अजून थोडा पैसा टाकून किंवा थोडी रिसर्च करून मागवू शकतो. जर एकच प्रॉब्लेम असेल तर. नाही, त्याच्या मी 2 ऑर्डर केलेले आहे. 2 पैकी एक ठरवली होती, पण ते एक लेट येत आहे. तर परीक्षेतनं मोठं काम केलंय, घेऊन आला बरोबर प्रॉपर मोठं काम छोटा पैसा चांगला. आणि ह्या बॅटरीज आणल्या, ड्युरोसेलच्या आणल्या बाबा, महाग नाही. तर मित्रांनो फायनली नट उघडलेला आहे. आद्याला काहीच एक्साइटमेंट नाही थंड्या कोणाला आल्यावर हे मारलेले जे बुट्टे असते ना, जे भेटलं लहानपणी करायचे, नाही भेटलं म्हणजे पहिलंच एक्साइटमेंट आहे ना, नाही भेटलं म्हणजे तरी एक्साइटमेंट आहे तुला. हे चार्जर आलेलं आहे, इथून चार्ज करता येते. हे लागते याचं, हे होते इथून सेल चार्जेबल सेल आहे. आणि हे टाकलंय का म्हणून, आणि हे लागलेलं आहे, हे झालेलं आहे ऑन, लाईट ऑन. आणि याच्या अंदर दिलेला आहे, हा बहुतेक थोडा तरी चार्ज असं असं देऊन राहिला तिथून. लय आळस येऊ लागला बेकार आज. आळस बुरी पडला आहे. त्यानं रे, तू आता कारण की आळस येते. आळस आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस हा माणसाचा मित्र आहे. तो परीक्षेचा दोस्त आहे. मी पहिली असताना माहिती काय, मला सुविचार म्हणायला लावा, आई त्याच शाळेत होती चुकी का तुम्ही दरवेळेस हाच सुविचार म्हटलं चाललं कोण नाही, मी चार्जिंग झाला म्हणतो. शत्रू आहे. आळस हा माणसाचा मित्र आहे. दर परिवारात हाच सुविचार आहे. आळस आवाज शत्रू आहे. दुसरा करायचा आळस, दुसरा पाठ करायचा आळस आहे ना मध्ये, हाच सांगायचं. दुसरा सांगायला आळस आहे म्हणून हाच सांगतो. दुसरा पाठ करा सांगा, त्याच्यापेक्षा हाच सांगत जा दरवेळेस. आवाज करते वाटलं गाडी तोडला. सेलस्त आहे तो, काय सेलस्त आहे. असेल आहे. हो. ते included केलेले आहे. होय होय होय. बापरे, पॉवर पण स्ट्रॉंग आहे का. फिट करू दे ना. नंतर कर फिट. फ्लिप होते. फिट कर. सेल नाही केलेलं. बोले फिरते ते 360 फिट कर ना. रन इकडे हे बाया फ्लिप मारून दाखव. पूर्ण 360 ड्रिफ्ट मारून दाखव. ड्रिफ्ट मारून दाखव. साईडला 3 मिनिट लागते. एक नंबर. शू शू. चालणार बे. ए. हा झाला. आता हेच म्हणत होतो, आतापर्यंत परीक्षेत येऊन शाळेची गोष्टी करे कंटेंट मध्ये. आता परीक्षेत जवळ एक वेगळी नवीनच गोष्ट आली आहे. आता तर तुम्ही कंटेंट विसरूनच जा. हा मग ठीक आहे. आता मला रे गाडी सेल परीक्षेत आणले. खेळू दे त्याला थोडस. चालतं नाही. मला आवडली, हे वापस नाही आता. ओय पैसे म्हणजे नाही तू नको हसू, तू नको हसू, तू इकडे मोठी ठोकूनच राहिली. हो ना, कंटिन्यू ठोकून राहिली. रन हे साईडचे पण जा. दाबली काय मस्त आहे. ठोकली. तर आता घरी प्रॅक्टिस करून घे, नंतर मग बाहेर परीक्षेची कार चालवतो. बंदी हुशार आहे. मला हा कूलर काढायचा आहे, कारण म्हटलं यांना म्हटलं बसले आहे, तेवढा कूलर काढून घ्या म्हटलं. आतून काढेल. म्हटलं सोबत निघालं बघ. म्हटलं मी या म्हटलं द्या म्हटलं. ते परीक्षेत म्हणते एवढा भारी कूलर मी कसा काढून. तो वाटत नाही पण भारी आहे. नाही नाही, मी वरून वाकवतो, फक्त पकड परीक्षेत. म्हणजे कुठून वरून वाकवतो. मग पकडू कसा. नुसतं पकडून ते होल्ड कर, मी खाली येईपर्यंत. दोघं जण मिळून पकडा. का घे ना. हा mix.
जाऊन आता कोण घे ना आणि इथे हात नाही घुसून राहिला म्हटलं तर काम काही नको पकडून ठेवा फक्त. तू बाहुबली नको बनवू. हा तू बाजूला ट्यूबलाईट लाव नको. घे ना थोडा येऊ दे खाली. तू फक्त खालचं डप्पर पकड. आम्ही तेच पकडलं. येऊ दे तिकडे येऊन ठेवा तिथे तापटला आहे ना. खाली आपटला नाही तर तू तापटला. काही नाही होत. दुसरा घेऊ आपण. भारी किती आहे पण तो लयच भारी आहे. चढवाले पियुष मी पप्पा होतो तिघ जण मिळून लांगडे इथं सडला वासुरा मला ते कधी सोडलं ना ते. तू सर आवाज टकला करून पाठवा. आता आवाज मागायला येतो. A few moments later. गिफ्ट आणलाय माझ्यासाठी नाशिकवरून. थँक्यू सो मच. खूप भारी आहे. त्या पुण्यावरून आल्या आहे. इथे रिलेटिव्ह नाही आहे, हॉटेलमध्ये थांबल्या तुम्हाला भेटायचं. बापरे म्हणजे कस काय एवढं कधीपासून बघताय तुम्ही? झालं 2-3 वर्ष झाली. अच्छा म्हणजे मग इकडे स्पेशल. स्टार्टिंग पासून फॉलो करते. अरे थँक्यू मला हे गिफ्ट पेक्षा ते जास्त शॉकिंग वाटत. जास्त मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. काय बर्थडे गिफ्ट मिळालं मग? कोणी दिलं? माझ्या फॅननी दिलं. पुण्यावरून आली आहे फक्त मला स्पेशली भेटायला. अच्छा. आणि माझ्यापेक्षा जास्त मला तरी वाटतं की तुमच्या दोघींची आहे. मुंबईला दाखवली. तर आमच्याकडे गेस्ट आलेले आहेत. त्या मॅम आल्या पुण्यावरून आल्यात ऍक्च्युली. स्पेशली फक्त बर्थडेचं गिफ्ट द्यायला आल्यात त्या शशांकला. मी रोज ब्लॉगचं वाट बघत असते युट्यूबवर. तुमच्या चॅनलवर ब्लॉग येतात. युट्यूब इंस्टाग्रामवर व्हिडिओ सगळे छान असतात. मजा येते बघायला. म्हणजे असे क्रेझी फॅन पहिल्यांदा आले आपल्या घरी, जे म्हणजे नुसतं शशांकसाठी आले. म्हणजे अमरावतीच्या आजूबाजूचे आले होते. नागपूर समजा जास्तीत जास्त विदर्भ. पण आता पुण्यावरून त्या स्पेशल आलेले आहेत गिफ्ट देण्यासाठी. नमस्कार मित्रांनो. मला बर्थडे गिफ्ट आलेलं आहे आज. बर्थडे गिफ्टची खुशी. रॅपिंग पेपर यार. कारण रॅपिंग पेपर आहे ना लोक असे उघडते असे ते गिफ्ट आहे. ते जोपर्यंत असं नाही उघडत ते गिफ्ट नाही वाटत. ते पेपर जमा करून काय करणार काय ते आता असं वाटते की हा फाडलं इकडे मधावधात फिरून राहिला काढलं तो. परीक्षेत व्यवस्थित हळूहळू काय बे भाऊ भारी आहे म्हणे. गेस नाही करू शकून आलो मी. वाच आहे का? हा बहुतेक काय नाही. प्रेम आहे काहीतरी आहे. अच्छा गणपती आहे. गणपती बाप्पा. मोरया लाईट वाला गणपती आहे. हा हे आहे याच्यात. तिकडे ना कनेक्शन मागे. इथे लावा, तिथं टीव्ही जवळ मागे लावा. नाही तर मस्त आहे. सेम गणपती माझ्या गाडीत आहे. सेम फक्त छोटा आहे साईजला. हे आपल्या हॉल मोठा आहे तर छोटा आहे. पण इथेच लावून दाखवा ना. इथे व्यवस्थित येतं व्हिडिओ मग नंतर. अरे मस्त दिसतंय. आपल्या ऑफिस साठी झालाय. थँक्यू. याचा लाईट चेंज. थँक्यू. वाचते मस्त ते हवा आली तर. ओम गण गणपते नमो 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 नमो. आय लव्ह इट. लाईट लावल्यावर मस्त दिसते. उलट लाईट लावल्यावर अजून मस्त दिसत. स्टुडिओ ठेवा नवर. गणपती बाप्पा आले आमच्या घरात. A few moments later. ओ माय गॉड खरंच आणलंय ना. हे बाय बर्थडे कोणाचा आहे? अरे पहिले बोलू दे मला. स्पेसिफिक तुझ्यासाठी असं नाही ते मग कोणासाठी आहे? मला ओपन करून बघून मी म्हणजे सर्वांसाठी आमच्या दोघांसाठी. बाजूला आहे. तुमचं दोघं. बाजूला आहे. दोघांसाठी असं म्हटलं त्यांनी. बस रे इथं बस. अरे एक गिफ्ट मला ओपन करू द्या. नाही. तू open कर. तो माझ्या बर्थडे आम्हीच करत ना. नाही. तुझ्या बर्थडेला तू करतो ना. नाही माझ्या बर्थडेला नाही. तू गिफ्टच नाही देत. अरे आम्हाला गिफ्ट बघू द्या. देतो. नेक्स्ट बर्थडे खायचा आता. नाही मागचा बर्थडे ना यावड्याचा बर्थडे असा सोबत टाकतो. मग मी गिफ्ट नाही देत म्हणते. मग मला ओपन तर कर. त्याचं क्लिअरिफिकेशन नाही दिलं पुन्हा पब्लिकली. नाही देते मला गिफ्ट देते. हा खूप सारे गिफ्ट देते. नेहमी फक्त बर्थडेलाच अरे. गिफ्ट नाही देत. तो मला डेलीच गिफ्ट देते. मला ओपन करू दे. मजाक मध्ये म्हटलं त्याला माझ्यासाठी गिफ्ट आणला का त्याला करत हातात पिशवी दिली. थांब तू. अरे पण त्यांनी काढलं तुमच्यासाठी. मला बघू दे ते मी पण open. बघ. तू हे वरचा ओपन कर. नेहमीच असा करते. मला गिफ्ट ड्रेस फाटला असता. नाही हळूच फाडा. याच्यावर तुझा फोटो आहे डुकराचा. टेडी आहे तो. वा सॉरी एवढं पिसच नाही बाय. विचारायचे 20 रुपये बाहेर गेले. ओ माय मला गॉड. असं पाहिजे होतं थँक्स. खूप दिवसापासून. तुझ्या काय ते कार्ड नाही हा मी प्रमोट केलं असतं नाही तर आता दाखवत. ओ माय गॉड क्यूटीज. ब्युटिफुल ब्युटिफुल.
फ्रेम पण खूप मस्त आहे, खूप तू भावा हे आमच्या नवीन हॉलवर आम्ही लावू शकतो अशी फ्रेम आणलेली आहे मित्रा. धन्यवाद. त्याला पण घेणार मला ना हे कस्टमाइज कुठे नाही नाही नाही, तुला जर सांगितलं मी घेणार नाही. माझ्या पहिलीला ऑलरेडी मी घेणार नाही की मला युनिक पाहिजे, माझ्याच घरात असलं पाहिजे. फक्त ज्यांना बनवलं त्याचे हात कापून ये, दुसऱ्याला नाही राहत. त्याच्यापेक्षा चांगलं वाट पाहिजे. चांगलं दिलं तर चालते, पण असंच हे माझ्याच घरात राहील. फक्त हे माझ्यासाठी आलेलं. मी कोणाला तरी गिफ्ट करणार. तू काही बी कर, इथे ना नाव पाहिजे होतं. काही नव्हतं पाहिजे. सरायला माहिती आहे या दोघांची नावं सांगा. खाली का तू काही बी नाव सांगा. पुऱ्या दुनियाला या दोघांची नावं सांगायची गरज नाही. एवढं काम केलं आहे माझ्या जीवनात. नाव पाहिजे. मला पाहिजे होते अशी. मी अशी हे कस्टमाइज याच काम आहे बहुतेक. हा आमचे एडिट्स पण करतो. जो आमचा 70 मिलियन व्ह्यूज वाला व्हिडिओ होता तोही यांनीच एडिट केला होता. मी गेलता तो कोणता? 70 मिलियन. तू आला बी नव्हता तेव्हा गेला की नाही? आता जो आताची गोष्ट नाही राहिलो, आधी जो गेला होता. आता जो लग्नातले गेले अरे आता तू न गेलेले हा, व्हिडिओ तो झाले. गेला. इकडे घे. 105 जो मिलियन गेला तो येणं गेला. 70 मिलियन वाला येणं गेला होता. पण मला खरंच अशी फ्रेम पाहिजे होती की म्हणजे अशी फ्रेम म्हणजे दिवाळी नंतर आता पण दरवेळेस माहिती का बयकलेले फोटो टाकते सगळे लोक. भावाने चांगले फोटो टाकले नाही. त्याला सिंगल फोटो भेटली नाही म्हणून तिने ती बनवली आहे. सिंगल फोटो तुमच्या अकाउंटवर म्हणून हे दोघांच्या हा. तेच बोलत होते मी मगासपासून. मग काय झालं शेवट ऐकू. चांगलं झालं. याच्या मस्त आहे. हा तर मी पूर्ण 2 वर्षाची आठवण. मी बोलत होते काहीतरी मला पडपड शांत बस ना एक सेकंड. मी दिवाळी नंतर ही अशी फ्रेम कस्टमाइज करून घेणार होती पण त्याच्या आधीच घेतल्यात. मला गरज नाही. म्हणजे आणि त्याला थँक्स तर मग सॉरी. तू बर्थडेला कोण नाही आला पण? गर्लफ्रेंड सोडून दिला आता ती बाहेर. पण खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. थँक्यू. वेलकम. प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.